श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण उद्या आहे भोगी, त्या सणाबद्दल माहिती घेणार आहोत। संक्रांतीच्या आदल्या दिवस म्हणजेच भोगी याचं विशेष महत्त्व काय आहे आणि या दिवशी केस का धुवावेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच एका सणाची चाहूल लागते। बोचरी थंडी आणि या सणाची चाहूल या दोन्ही गोष्टी नाही म्हटलं तरी एकत्रच येतात आणि मग तयारी सुरू होते मकर संक्रांतीच्या तयारीची। तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका असे म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिले जातात। यावेळी तिळाचे लाडू आणि साखर फुटाणे वाटून या सणाचा आनंद घेतला जातो। सुगडांची पूजा केली जाते आणि महिला वर्गांसाठी महत्त्वाच्या अशा हळदी कुंकू समारंभाचंही आयोजन केलं जातं। संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते, या दिवसाचंही तितकंच महत्त्व आहे। मिश्र धान्याची भाकरी, भोगीची भाजी असा बेत या दिवशी केला जातो। आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून आंघोळ केली जाते, तसेच केस धुतले जातात। या गोष्टीचं पालन केलं जातं। तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की भोगी नेमकी का साजरी केली जाते? मकर संक्रांतीचा सण एकूण 3 दिवस चालतो। भोगी, संक्रांत आणि किंक्रांत त्यापैकीच भोगी हा सण आहे। सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो। वर्षभरात एकंदरीत 12 संक्रांती येतात, त्या सर्व संक्रांतीमधली ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते। सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो। वर्षभरात एकंदरीत 12 संक्रांती येतात, त्या सर्व संक्रांतीमधली ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते। सूर्याने 22 डिसेंबर रोजी उत्तरायणाला सुरुवात केली असली तरी हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण असतो। भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतो। सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेले भाकरी, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात। माणसामध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो। भोगी म्हणजे नेमकं काय? भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे। याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे। भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो। भोगी साजरी का केली जाते? या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे। वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते। भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे। या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं, त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो। म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते। महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट म्हणतात। या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो। तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खरडास, सर्व शेंगभाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी केली जाते। आत्तापर्यंत तुम्ही किमान एकदा तरी न खाई भोगी तो सदा रोगी हे वाक्य ऐकलंच असेल। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला म्हणजेच भोगीच्या दिवसाला संबोधून हे वाक्य वापरलं जातं। मानवी नात्यामध्ये असणारा ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी हा या दिवसामागचा संदेश असतो। माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।